या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल फानूस, शाखा नंबर 2, SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर। पोलिसांवरती खुनी हल्ला केल्याप्रकरणी 12 जणांची निर्दोष मुक्तता। यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करून खुनी हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपी नामे रघुनाथ घोडके, पप्पू टोनपे, संभाजी घोडके, तानाजी कदम, मुन्ना शिंदे, सुनील अंबरे, विठ्ठल धोटे, रामचंद्र हराळे, सोमनाथ कानडे, अर्जुन जाधव, पैगंबर मुजावर, दत्तात्रय चौगुले, सर्व राहणार कुरुल, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर यांची माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती संगीता शिंदे साहेब यांनी निर्दोष मुक्तता केली आहे। यात हकीकत अशी की 8/8/2015 या रोजी कातेवाडी तालुका मोहोळ येथील पोलीस पाटील अशोक क्षीरसागर यांनी पोलीस ठाण्याचे फोनवरून फोन करून कळवले की कातेवाडी येथे एका जीप गाडीमध्ये 6 लोक आले आहेत, ते चोर म्हणून पकडले। पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पाठवून द्या असा फोन आला असल्याबाबत पोलीस ठाणे अंमलदार यांनी फिर्यादी पोलीस यांना सांगितले। त्याप्रमाणे फिर्यादी व इतर पोलीस कर्मचारी खासगी वाहनानं कातेवाडी या गावात गेले। त्यावेळी त्या 6 संशयित चोरांना ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ठेवलेले होते। त्यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाचे आजूबाजूला सुमारे 250 ते 300 लोक जमा झाली होती। सदरचा जमाव हा प्रक्षुब्ध झालेला होता। फिर्यादी हे त्यांच्या पोलीस दस्ताला घेऊन ग्रामपंचायत ऑफिस जवळ गेले असता तेथे जमावातील लोक हे सदर चोरट्यांना आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्यांचे बघतो असे म्हणत होते। त्या 6 लोकांना ताब्यात घेत असताना अचानकपणे गावातील 20 ते 25 लोकांनी फिर्यादी पोलीस व इतर कर्मचारी यांच्यावर अचानकपणे दगडांचा वर्षाव केला व त्यामध्ये 4 पोलीस कर्मचारी जबर जखमी झाले। तसेच दगडफेक करून सरकारी जीपचं नुकसानही केले। त्याप्रमाणे त्यातील आरोपींच्या विरोधात कामती पोलीस स्टेशन येथे फिर्यादीनं गुन्हा दाखल केला होता। सदर कामी पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र माननीय न्यायालयात दाखल केले। सदर खटल्याच्या सुनावणी वेळी सरकार पक्षातर्फे एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले। त्यापैकी महत्त्वाचे साक्षीदार म्हणजे फिर्यादी तसेच जखमी पोलीस कर्मचारी व सदर केसचे तपास अधिकारी हेच होते। तसेच फिर्यादी व तपास अधिकारी यांची आरोपीचे वकील ॲडव्होकेट अभिजित इटकर यांनी घेतलेली उलट तपासणी खटल्यास कलाटणी देणारी ठरली आहे। सदर खटल्याच्या सुनावणी दरम्यान महत्त्वाच्या साक्षीदाराच्या उलट तपासणीमध्ये अनेक बाबींचा खुलासा झालाय। त्यापैकी काही म्हणजे घटनेच्या दिवशी सदर फिर्यादीनं घटनास्थळावर जाण्यापूर्वी सोलापूर शहरातून दंगल विरोधी पथकास पाचारण केले होते व त्यांची स्पष्ट नोंद त्या दिवशीच्या स्टेशन डायरीमध्ये करण्यात आली होती। सदर फिर्यादी हे दंगल विरोधी पथकांसोबतच घटनास्थळावर गेल्याची बाब फिर्यादीनं मान्य केली। त्यामुळे घटनास्थळावर जमलेल्या लोकांवरती सदर दंगल विरोधी पथकानं कारण नसताना लाठीचार्ज केला व त्या घटनेमध्ये अनेक ग्रामस्थ जखमी झाले व सदरचा लाठीचार्ज हा गरज नसताना केला होता व तो अंगलट येऊ नये म्हणून सदरची खोटी फिर्याद दाखल केल्याची शक्यता नाकारता येत नाही असा युक्तिवाद आरोपी पक्षातर्फे करण्यात आलाय। सदर खटल्याच्या सुनावणीवेळी आरोपी पक्षातर्फे अनेक सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाडांचा आधार घेण्यात आलाय। सदर बाबींचा विचार करून माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती संगीता शिंदे साहेब यांनी सदर आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट अभिजित इटकर, ॲडव्होकेट राम शिंदे, ॲडव्होकेट संतोष आवळे, ॲडव्होकेट फयाज शेख, ॲडव्होकेट सुमित लवटे, ॲडव्होकेट शिवाजी कांबळे यांनी काम पाहिले। वर्षानुवर्ष ग्राहकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असणारे हॉटेल व्यवसायातील विश्वसनीय नाव हॉटेल फानूस। हैदराबाद रोडवरील हॉटेल फानूसच्या यशस्वी वाटचालीनंतर सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत हॉटेल फानूसची दुसरी शाखा सुरू झाली आहे। शहरापासून जवळच स्वच्छ सुंदर वातावरणात फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, VIP गेस्टसाठी स्वतंत्र AC रूम, दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील स्पेशल डिशेस आता फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्येच। या पहा जेवणाचा आस्वाद घ्या। व्हेज नॉनव्हेज सह विविध प्रकारचे डिशेस, तेही तुमच्या बजेटमध्ये। फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्येच। आमचा पत्ता SRPF कॅम्प पेट्रोल पंपा शेजारी, विजापूर रोड, सोलापूर। संपर्क 98 90 16 47 15 99 75 61 43 17।